केली आहे. आणि आता कार्यकर्ते तर इतकं त्यांचं नाव घेतलं तर लाजायला लागले जस काय त्यांचे नवरे. अहो सुनील पाटील, आता पंडितांचं नाव घेताना तुम्ही उखाण्यात घ्या बरं का. घेणार नाही. मला लोक नावत होते पण माझी बायको सुद्धा एवढी नाराज होते मला नाव ठेवल्यावर. कमाले बाबा या माणसाची. मला शंका वाटते माणूस होते का नाही. हरकत नाही, ते मी पाटील तर आम्ही पाटील. पण आम्ही स्वतःहून कोणाच्या नादी लागत नाही. आणि एखादा नादी लागला तर त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, 2014च्या आधी अशीच परिस्थिती होती आणि त्यालाच वैतागून लोकांनी आम्हाला निवडून दिलेले. आता परत तेच रविवार आम्हाला नकोय म्हणून आम्ही म्हणतो आम्हाला जरा शांततेत जगू द्या, तुम्ही सुद्धा शांततेत जगा आणि आम्हाला सुद्धा जगू द्या. आम्ही तुमच्या नाते लागत नाही. आम्ही तर 100 सभा झाल्या असतील, पंडितांनी 100 सभा घेतल्यात केव्हा राहील. एका वेळेस त्या पंडितांनी सांगावं की आम्ही त्यांची सभा खराब करायचा प्रयत्न केला, त्यांच्या सभामध्ये आम्ही होते. आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोलणार आहे, तुम्हाला जे बोलायचं तुम्ही तुमच्या सभेत बोला. आम्हाला सुद्धा 100 पोरं येऊन इथं गोंधळ घालता येतो. पण त्यांनी विकास होणार आहे का? त्यांनी आपल्या गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये काय बदल होणार आहे का? मग बदल करायचा असेल तर आम्हाला आमच्या पद्धतीने बोलू द्या. तुम्हाला जे बोलायचं तुम्ही सभा घ्या, त्यामुळे बोला. आम्ही सुद्धा शांततेने ऐकू आणि तुमची सभा संपल्यानंतर सुद्धा आम्ही त्याच्यात प्रतिक्रिया देणार नाही. कारण की आमचं उद्दिष्ट आहे की ह्या भागाचा विकास झाला पाहिजे, ह्या भागातील लोकांच्या अडचणी कमी झाल्या पाहिजे आणि त्यांना कोणी त्रास नाही दिला पाहिजे. आणि एवढं उद्दिष्ट घेतल्यामुळे आज मी 10 वर्षानंतर सुद्धा ज्यावेळेस म्हणलो मी की मला इलेक्शन लढवायचं नाही, मला राजकारणात संन्यास घ्यायचा आहे, त्यावेळेस हे सगळे लोक मला म्हणले की अण्णा तुम्ही जर का बाजूला सरकले तर हे पंडित आमच्या बोकांडी बसतील आणि आम्हाला गावाच्या बाहेर काढतील. याच्यामुळे आज मला कळली आज माझी काय गरज येते. माझ्या राजा लागा तुम्ही बघतो मग काय करता. तुमच्या गावातून तुमच्या समोर बोलतो मी, तुमच्या गावातून तुमच्या समोर बोलतो मी. काय वाकडं करायचं इथंच करा. प्रामाणिकपणे आम्ही इथे होतो, विकासाबद्दल बोलण्यासाठी मी इथे येतो आणि असे गोंधळ घालायला लागले. कोणत्या पंडित याचा काय पाहुणे का राव आहे? अरे हे आमचे पाहुणे. पण तुम्ही विरोधक आहात, आम्ही तुम्हाला सन्मान देतोय. तुम्ही सोडले पण आता भाऊ आता आम्ही बी सोडून देतो. हरकत नाही. आता त्याच्याकडनं विचार मला वाटते की 10 वाजत आलेले आहेत. मी तुम्हाला प्रामाणिकपणे एक वचन देतो, उद्या 2024ला 20 नोव्हेंबरला मतदान जर तुम्ही प्रामाणिक माणसाला जर निवडून दिलं तर तुम्हाला एक वचन देतो मी, 23 तारखेला निकाल लागल्यानंतर परत या पंडितांची दहशत कमी होऊन जाईल, परत कोणी तुमच्या नादी लागणार नाही. आणि या पंडितांना एकदा तुम्ही राजकारणाचा हद्दपार